नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील रचना. हा आहे या रचनांचा 972वा आणि 973वा भाग. या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मी खूप विसराळू आहे म्हणून मी माझा पासवर्ड इनकरेक्ट असा ठेवलेला आहे. मग मी पासवर्ड भरताना कोणताही भरला तरी चालतं. तुमचा पासवर्ड इनकरेक्ट आहे हे उत्तर येतं आणि मला माझा पासवर्ड कळतो. दुसरी जी रचना आहे ती अशी आहे की आता नारदाच्या भक्तिसूत्रांमधील 34वं आणि 35वं सूत्र. भक्तीला कशी सुरुवात करावी आणि ती कशी वाढवावी याबद्दल अनेक लोकांनी अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. कोणतीही पद्धत असो, मुख्य गोष्ट आहे इंद्रियांच्या प्रलोभनांना बळी न पडणे, आयुष्यात सगळ्यांशी प्रेमाने वागणे आणि सगळ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करत राहणे. फक्त ज्ञानाने प्रेम जागं होत नाही तर परमेश्वराबद्दल असं प्रेम जागं कसं करायचं याबद्दलच्या पद्धतींचा उल्लेख या पुढच्या सूत्रांमध्ये आहे. नारद म्हणतात, गुरु गातात कारण गाण्यात आनंद आहे. गाण्यांनी, त्याच्या अर्थांनी आणि त्याच्या सुरांनी भक्तीचा प्रसार पण करता येतो. ती पण एक साधनाच आहे आणि त्याने गाणाऱ्यांचे आणि ऐकणाऱ्यांचे पण मनाचे दृष्टिकोन बदलू शकतात. दुसरा मुद्दा जो सांगितलेला आहे तो आहे पंचेंद्रियांच्या आकर्षणांना बळी न पडणे. तिसरा मुद्दा आहे कशाशीही आणि कुणाशीही स्वतःला जोडून न घेणे घट्ट. त्याने पृथ्वीवरच्या तात्कालिक सुखांच्या मागे लागणे आणि त्यांचाच विचार करणे थांबते. जेव्हा असं वाटेल की अमुक गोष्टी वाचून मला करमत नाही किंवा मला राहवत नाही, तेव्हा ते सर्वात आधी सोडून द्यायला हवी. आपण मनाने कशाशी किंवा कुणाशी जोडले गेलो की माझं ही भावना वाढीस लागते आणि मग परमेश्वराशी जोडून घेणं कठीणच होतं, कारण तो तर सगळ्यांमध्येच आहे. माणसांशी जोडलं जाणं नैसर्गिक आहे, पण त्या जोडले जाण्याचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो. कुणापासून काही मिळणार आहे म्हणून जोडून घेतलेलं असेल तर ते खरं प्रेम नाही. असं असेल तर ते स्वातंत्र्य पण नाही आणि ती कैद आहे. परमेश्वराला फक्त शुद्ध निरपेक्ष प्रेमच हवं असतं. या सत्रातली तिसरी जी रचना आहे ती अशी. औषधं घेऊन बरा झालेला रुग्ण परत डॉक्टरांच्याकडे तपासायला गेला आणि तो म्हणाला, डॉक्टर, आता माझी प्रकृती कशी आहे? डॉक्टर म्हणाले, आता या क्षणी तर ठीक आहे, पण तुम्ही हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये इन्फेक्टेड लोकांच्या बरोबर गेला तासभर बसलेला आहात, तेव्हा ती उद्या कशी असेल ते आजच काही सांगता येत नाही. चौथी जी रचना आहे ते एक जर्मनमधून मराठीमध्ये अनुवाद केलेली गोष्ट आहे. मित्र आणि मैत्रिणी. स्मिथ नावाचा एक तरुण एका सिनेमा थिएटरच्या बाहेर अधीरतेने फेऱ्या मारत होता. त्याचं आणि त्याच्या नवीनच झालेल्या मैत्रिणीचं इंग हिचं तिथे भेटायचं ठरलं होतं. त्यांचं 8 वाजता भेटायचं ठरलं होतं. संध्याकाळी 8:30 वाजता तो सिनेमा सुरू होणार होता. आताच 5 मिनिटं उशीर झाला होता. एका ठिकाणी नाचाचा कार्यक्रम नुकताच झाला होता. तिथे त्यांची आणि इंग याची ओळख झाली होती. त्याला ती आवडली होती. मग त्याने तिला सिनेमाबद्दल विचारलं होतं. तिने पण हो म्हटलं होतं आणि आतापर्यंत ती आलेलीच नव्हती. तो खरं म्हणजे खूपच अधीर झाला होता. त्याने तिकिटाच्या खिडकीपाशी जाऊन विचारलं, 8:35 झाले, मुख्य सिनेमा सुरू झाला का? तर ती तिकीट विक्रेती म्हणाली, नाही, अजून नाही, आता पुढील साऱ्या आठवड्यात लागणाऱ्या सिनेमांच्या जाहिरातीच सुरू असतील. मग अखेर त्याला ती मैत्रीण इंग येताना दिसली, पण ती एकटी नव्हती. तिच्याबरोबर तिची कोणीतरी आणखीन मैत्रीण पण आली होती.
इंग आली आणि हसली. तिने गुड इव्हनिंग असं म्हटलं. आम्हाला थोडा उशीरच झाला, तुम्हाला थांबायला लागलं का? तिने दिलगिरी पण व्यक्त केली. मग ती म्हणाली, काय झालं? मला ही माझी मैत्रीण बऱ्याच दिवसांनी गावाहून परत आल्यावर भेटली. मग गप्पा मारता मारता वेळ झाला. मी तुमची ओळख करून देते. हे आहेत श्री स्मिथ आणि ही आहे गिझेला बेंडर, माझी खास मैत्रीण. स्मिथ म्हणाला, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. चला, उशीरच झाला आहे. आपण आता आत जायचं का? गिझेला म्हणाली, मी घरी जाते. मी कशाला तुमच्या मुदेमध्ये लुडबुड करू आणि त्रास देऊ? स्मिथ म्हणाला, छे, तुम्ही काही लुडबुड करत नाही आहे. मग ते तिघंही एक आणखी तिकीट काढून सिनेमा बघायला गेले. 1.5 तासाने सिनेमा संपला. तिघंही बाहेर आले. मग स्मिथ म्हणाला, चला आपण कॅफेमध्ये जायचं का? आपण माझ्यातर्फे कॉफी किंवा वाईन घेऊ आणि जरा गप्पा मारू. मग थोड्या वेळाने इंग म्हणाली, मला आता जायला हवं, जरा उशीरच झाला आहे. स्मिथ म्हणाला, मी तुम्हाला घरी सोडतो. इंगने आभार मानले आणि म्हणाली, घर जवळच आहे, आम्ही दोघी चालतच जाऊ. मग तिची मैत्रीण गिझेला आणि मी एकाच फ्लॅटमध्ये राहतो, तुम्ही काही त्रास घेऊ नका. गिझेला आणि मी एकत्रच चालत परत जाऊ. मग स्मिथने इंगला अधीर होऊन विचारलं, मग आपण पुन्हा कधी भेटायचं? इंग म्हणाली, आत्ता मला काही सांगता येत नाही, पण मी तुम्हाला फोन नंबर लिहून देते. तुम्ही केव्हाही ऑफिसच्या वेळात फोन करा. एवढं झालं आणि ते पांगले. आपापल्या घरी निघाले. त्या दोघी मैत्रिणी चालत होत्या. इंगने गिझेल्याला विचारलं, कसं काय वाटलं स्मिथ तुला? गिझेला म्हणाली, चांगला आहे की, पण तू त्याला तुझा फोन नंबर का दिलास? तुला आधीच एक चांगल्यापैकी मित्र आहे ना? इंग म्हणाली, मी त्याला तुझा नंबर दिला आहे. मला तो एक चांगला माणूस वाटला आणि तुला कोणीही मित्र नाही, म्हणून मला वाटलं की तो तुझ्यासाठी एक चांगला मित्र होऊ शकेल.